तुला खूप शौक आहे का माझ्या मुलीला सामोरे जाण्याचा? मामीने टवाळीने बोलत काठी उचलली आणि माझ्या कमरेवर जोरात मारली. मला माहीत नव्हतं की मामीच्या मुलीचे नातेवाईक आले आहेत आणि त्यांना मी आवडू लागले आहे. मामीचा सगळा राग माझ्यावर निघाला. माझ्या शरीरावर मारहाणीचे वळ उठले. रात्री गीता वाचता वाचता मी झोपले आणि स्वप्नात एक वृद्ध पुरुष आले. ते म्हणाले, बाळ, तुझं धैर्य, तुझा संयम भगवंताला आवडला आहे. आता तुला याचं फळ मिळेल. मी हे एक स्वप्न समजून दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी मामी अचानक म्हणाली, चल बाजारात चल, थोडं सामान आणायचं आहे. मी हळूहळू त्यांच्या मागे चालत निघाले. वाटेत आमची एक मोठ्या गाडीशी धडक झाली. ती गाडी देशाचे प्रसिद्ध राजकारणी राजवीर सेन यांची होती. मी लगेच घाबरून घरी परत आले आणि माझ्या छोट्याशा खोलीत जाऊन थरथरत बसले, कारण मला मामीचा खूप भय वाटायचा. माझ्याकडून आज एक अशी चूक झाली होती जी मामी कधीच माफ करणार नव्हती. मला खात्री होती की पाहुणे गेल्यावर मामी नक्कीच माझ्या शोधात येणार, म्हणून मी घराच्या मागे असलेल्या स्टोअररूममध्ये लपले. तीच माझ्या खऱ्या अर्थाने खोली होती. एका बाजूला गाद्यांचे ढीग आणि दुसऱ्या बाजूला पेट्यांवर ठेवलेले बॉक्स होते. मी जमिनीवर गादी टाकून तिथेच झोपायला लागले. रात्री फार त्रास व्हायचा. उंदीर फिरायचे, किडे चावायचे. मी रात्रभर झोपायचे नाही. पण खरी भीती मामीची होती. तिचा राग माझ्यासाठी नेहमीच भयान असायचा. आज तर नक्कीच मला मार खावा लागणार हे मला माहीत होतं. आणि तसंच झालं. काही वेळापूर्वीच मामी अचानक माझ्या खोलीपाशी येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मी तुला किती वेळा सांगितलं तरी तू ऐकत नाहीस. आज हे सगळं संपवते. असं म्हणत मामीने माझे केस पकडून मला स्टोअररूममधून बाहेर खेचलं. कारण मी लाईट लावला नव्हता. अंधारातून बाहेर आल्यानंतर उजेडाने माझ्या डोळ्यांना चटक बसली. मी भावनिक होऊन मामीला म्हणाले, माफ करा मामी, चूक झाली. असं पुन्हा नाही होणार. पण मामी म्हणाली, तुला माहीत आहे ना, मला हे सगळं अजिबात आवडत नाही. तरीसुद्धा तू का केलं असं? पाहुण्यांसमोर मुद्दाम आलीस ना? तुला सहानुभूती हवी होती ना लोकांची? मी तुला खूप चांगलं ओळखते. असं म्हणत मामीने कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली आणि माझ्या कमरेवर जोरात मारली. माझ्या तोंडून एक मोठी किंकाळी निघाली आणि मी वेदनेने दुमडून गेले. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मी ओरडत म्हणाले, मामी, मामी, असं करू नका, माफ करा. पण तिने काहीच ऐकलं नाही. तिने दुसऱ्यांदा माझ्या पायावर काठीने मारले. यावेळी मी खाली कोसळले. पायाची तीव्र वेदना सहन करत मी रडू लागले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मामीला कणवही आली नाही. तिचा राग शांत झाल्यावर तिने काठी फेकली आणि तेथून ती निघून गेली. मी जमिनीवर पडले होते, खूपच वेदनेत आणि अक्षरशः रडत होते. माझा नाईलाज होता की मी काहीच करू शकत नव्हते. मामीचा हातही धरू शकले नाही. काही बोलले किंवा विरोध केला असता तर कदाचित मला घराबाहेर टाकलं असतं. म्हणून मी शांत राहिले. पण आज तर हद्दच झाली होती. मामीने इतक्या निर्दयीपणे माझ्यावर हल्ला केला की मी तिला थांबवूही शकले नाही. वेदना सहन करत करत मी पूर्णपणे कोसळले होते. त्या क्षणी शरीराचा प्रत्येक सांधा दुखत होता आणि मला काहीच कळत नव्हतं की ही यातना कशी सहन करू. मी स्वतःला ओढत उठले आणि लटपटत स्टोअररूममध्ये गेले आणि माझ्या गादीवर अंग टाकलं. मग मी रडता रडता भगवंताला विनवू लागले, हे माझ्या दयाळू देवांनो, माझं हे दुःख कधी संपणार आहे? हे प्रभू, तुला माझी नियत माहिती आहे. तू तर जाणतो की मी काहीही चुकीचं केलं नाही. मी मुद्दाम पाहुण्यांसमोरही गेले नाही. पण मामी माझं मन का समजून घेत नाही? तिला असं का वाटतं की मी वाईट आहे? ती वारंवार माझ्यावर अत्याचार का करते? मला का मारते? माझ्या देवांनो,
मला या दुःखातून मुक्ती द्या. मी फक्त तुझ्या चरणी प्रार्थना करते, तुझ्याकडूनच मदत मागते. माझं रडणं ऐक. मी ढसाढसा रडत देवाकडे साकडं घालत होते. शरीरावर मोठमोठाले निळे डाग पडले होते. तरीही मी उठले आणि आंघोळ केली. पाण्याचा स्पर्श झाला तेव्हा थोडं मन शांत झालं. मग मी भगवद्गीता उघडली. जी जागा उघडली होती तिथून मी वाचायला सुरुवात केली. गीता वाचून मन थोडं हलकं झालं आणि मी माझ्या बिछाण्यावर पडले. माझ्या नकळत मी झोपले. पण फार वेळ झाली नव्हती की मला एक विचित्र स्वप्न पडलं आणि मी घाबरून जागी झाले. त्या स्वप्नात मला एक वृद्ध गृहस्थ दिसले. ते प्रेमाने आणि करुणेने माझ्याकडे पाहत होते. मीही त्यांच्याकडे श्रद्धेने पाहत होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचा लांब जगा घातलेला होता आणि हातात काळ्या मण्यांची माळ होती. ते खूप शांत आणि दयाळू हसत माझ्याकडे पाहत होते. ते म्हणाले, बाळ, तुझं धैर्य देवाला फार आवडलं आहे आणि याच्या बदल्यात तुला मोठं बक्षीस मिळणार आहे. फक्त तू हिंमत हारू नकोस. हे धैर्य धरून ठेव. तुझी वेळ नक्कीच बदलेल. मी श्रद्धेने विचारले, माझी ही परीक्षा कधी संपणार आहे? हे दुःख माझ्या आयुष्यातून कधी निघून जाईल? मी खूपच निराश झाले आहे. त्यावर ते म्हणाले, नाही बाळ, निराश होऊ नको. फक्त धीर धर. देव तुझ्या धैर्याचं तुला मोठं फळ देईल आणि जेव्हा ते मिळेल तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नको. मी हळूच मान डोलावली आणि ते वृद्ध अचानक नाहीसे झाले. मी त्यांना हाक देत राहिले, पण ते गेले. मी घाबरून उठून बसले. आसपास कोणीच नव्हतं. तो फक्त एक स्वप्न होतं. पण असं वाटलं की ते फक्त मला धीर द्यायला माझ्या स्वप्नात आले होते. मी खूपच कमकुवत मानसिक अवस्थेत मामीविषयी विचार करू लागले. माझं नाव निकिता आहे आणि माझं वय सध्या 21 वर्ष आहे. मी फारच लहान होते तेव्हा माझ्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. दिवाळीच्या खरेदीसाठी ते बाजारात गेले होते. तिथे अचानक काही लोकांमध्ये भांडण झालं आणि गोळीबार सुरू झाला. माझी आई आणि वडील तिथेच होते. त्यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण त्या अंधाधुंद गोळीबारात त्यांच्यावर गोळ्या लागल्या आणि दोघांचा तिथेच मृत्यू झाला. तेव्हा मी फक्त 5 वर्षांची होते. आई मला तिच्या मैत्रिणीकडे ठेवून गेली होती आणि म्हणाली होती की 2 तासात परत येते. पण ती जिवंत परत आली नाही. तिचा मृतदेहच परत आला. त्या दिवसानंतर माझ्या मामांनी मला आपल्याकडे घेतलं. आईचा एकच भाऊ होता, माझा मामा. वडिलांचे जवळचे कोणी नातेवाईक नव्हते. असले तरी खूप दूर राहत होते. त्यामुळे संपर्क फारच कमी होता. मामा कधीकधी आमच्याकडे येत असायचे आणि आई पण कधीकधी मला घेऊन त्यांच्याकडे जायची. आता मी मामांच्या घरात आले होते. माझ्या मामीला मात्र माझं येणं आवडलं नव्हतं. ती सतत मामाविरुद्ध बोलायची, भांडायची. ती म्हणायची, तुम्ही निकिताला घरात का आणलं? तिला कुठे दुसरीकडे ठेवलं असतं तरी चाललं असतं. आधीच आपली परिस्थिती किती कठीण आहे. कसंबसं महिना पार करत असते. तुम्हाला माझा काहीच विचार नाही का? आधीच माझ्यावर 3 लहान मुलांचं ओझं आहे आणि आता ही मुलगी सुद्धा. मामी अशी रागाने बोलायची तेव्हा मामा शांतपणे म्हणायचे, मी त्या छोट्या मुलीला कुठे सोडू? ती माझ्या बहिणीची लेक आहे. ही माझी जबाबदारी आहे आणि हे घरसुद्धा तिचंच आहे. तिच्या आईवडिलांचं घर आहे हे आणि आपल्याला यातून भाडंही मिळणार आहे. त्यामुळे आपल्याच काही गरजा पूर्ण होतील. तुला याचा काय त्रास आहे? हे ऐकून मामी काही वेळासाठी शांत होत असे. त्या काळात मी इतकी लहान आणि निरागस होते की मला हेही कळत नव्हते की मी काय गमावलं आहे. पण मी माझ्या आईला शोधायचे. बाबांच्या मायेची, त्यांच्या प्रेमाची तहान लागायची. मी दोघांना हाक मारायचे आणि रडायचे.
अशा वेळी मामी मला न समजवता, न धीर देऊन उलट चिडायची. ती म्हणायची, तुला काय सारखं रडायचंय? सगळं वेळ रडण्याचा कार्यक्रमच ठेवला आहेस का? काही समज आहे का तुला? गप्प बस, नाहीतर आतल्या खोलीत जाऊन रड. आणि मग ती मला जबरदस्तीने खोलीत बंद करायची. तिथे मी अजून जोरात रडायचे. हा काळ फारच कठीण होता. मी सतत आजारी पडू लागले. अन्नपोषणाचा अभाव आणि मनातलं दुःख यामुळे माझी तब्येत खालावली होती. तेव्हा मामांनी मला औषधे दिली आणि हळूहळू माझी तब्येत थोडी सुधारली. अशाच यत्नांमध्ये मी 12 वर्षांची झाले. त्या वयात मामीने मला घरकामात गुंतवून टाकलं. मी शाळेतून आली की थेट घरच्या कामात मदत करावी लागायची. मामीच्या 2 मुली होत्या, पण त्यांच्याकडून काहीच काम करून ती घेत नव्हती. त्या दोघी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. शाळेतून आल्यावर त्या टीव्ही बघायच्या किंवा झोपून राहायच्या आणि मामी त्यांना काहीच म्हणायची नाही. मी दमून आलेली असायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची इच्छा असायची, पण मला कधीच मोकळा वेळ मिळत नव्हता. मामी मला सतत कामात गुंतवून ठेवायची. रात्रीपर्यंत काम सुरूच असायचं. त्यामुळे मला अभ्यासासाठी वेळच मिळायचा नाही. याचं फलित म्हणजे जेव्हा परीक्षा झाली तेव्हा मी अतिशय खराब गुणांनी नापास झाले. मामांनी तर मला ओरडलेच, पण मामीने थेट मला शाळेतूनच काढून टाकलं. ती म्हणाली, हिला अभ्यासात रसच नाही, मग मी का तिच्यावर पैसे वाया घालवू? माझ्याकडे काही फालतू पैसे नाहीत आणि मी हा खर्च परवडूही शकत नाही. मामीने हे सगळं थेट मामांसमोर बोलून टाकलं आणि यावेळी मामा काहीच बोलले नाहीत, कारण माझ्या परीक्षेचा निकालच सांगत होता की मी अभ्यासात मागे आहे. माझं मन ओरडून सांगायचं की मी अभ्यास करूच शकले नाही, कारण मामी दिवसभर मला घरच्या कामात अडकवते, पण माझ्यात ती ताकद नव्हती की मी मामांसमोर सत्य बोलू शकावे. कारण जर मी बोलले असते तर मामीने नंतर मला जबरदस्त मारहाण केली असती. आता तर तिने सहज माझ्यावर हात उगारणं सुरू केलं होतं. कुठलीही छोटीशी चूक झाली की ती मला जोरात थप्पड मारायची. मी काहीही न बोलता तिचे मार सहन करत राहायची. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. मामीने घराची सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली होती. माझा दिवस लवकर सुरू व्हायचा आणि रात्री उशिरा संपायची. मी एका गिरणीतल्या चाकासारखी अखंड फिरत राहायचे. घरकाम संपायचंच नाही आणि जर एखादी चूक झालीच तर मामी मला इतके मारायची की अंगावर वळ उठायचे. मी सतत सावध राहून काम करायचे, तरी एखादा भांडा तुटायचा किंवा मोठा गोंधळ व्हायचा. आता मी 19 वर्षांची झाले होते. मामीची मोठी मुलगी 22 वर्षांची आणि धाकटी 20 वर्षांची. मामी सध्या त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न करत होती. ओळखीच्या लोकांमध्ये विचारपूस करत होती आणि एका नातं लावणाऱ्या बाईकडूनही मदत घेत होती. पण अजूनपर्यंत कुठलंच चांगलं स्थळ मिळालं नव्हतं. घरात वारंवार पाहुणे यायचे, बघायला यायचे, पण अजूनपर्यंत कुणालाच त्या मुली आवडल्या नाहीत, कारण त्या दोघीही दिसायला फारशा आकर्षक नव्हत्या. त्यांचा रंगही फिका होता. उलट त्यांच्या तुलनेत मी खूपच सुंदर होते. माझा रंग उजळ आणि तेजस्वी होता. जरी मामी मला भरपेट जेवण देत नव्हती आणि सर्व कामं माझ्याकडून करवून घेत होती, तरीही देवाने मला अप्रतिम सौंदर्य दिलं होतं. माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्याची छबी माझ्या रूपात होती. मामीला माझं सौंदर्य खूप असूया वाटायचं. ती आपल्याच मुलींना घरगुती उपाय करायला सांगायची. कधी महागड्या क्रीम तर कधी काही देसी उपाय, पण मी काहीच लावत नव्हते. तरीही माझं सौंदर्य निसर्गदत्त होतं. मामी मला पाहून जळायची आणि आपल्या मुलींवर चिडायची. जेव्हा ती त्यांचं लग्न लावण्याचे प्रयत्न करत होती, तिला खूप अडचणी आल्या. कुठूनच काही जमत नव्हतं. ज्यावेळी कोणी स्थळ बघायला यायचे
तेव्हा मामी मला आधीच खोलीत बंद करून ठेवायची आणि म्हणायची, पाहुण्यांच्या समोर आलीस तर परिणाम चांगला होणार नाही. खबरदार, बाहेर आलीस तर माझ्याहून वाईट कोणी नसेल. मी नेहमीप्रमाणे आजही पाहुण्यांच्या येण्याआधी सगळं काम आवरून घर चकचकीत करून तयार ठेवलं होतं. माझे चुलत भाऊ आणि बहिणी फक्त ट्रेमध्ये ठेवलेली खाण्याची आणि पिण्याची सामग्री पाहुण्यांसमोर नेत, पण प्रत्यक्षात ती ट्रे सजवणं, सर्व पदार्थ तयार करणं हे सगळं काम मीच करत असे. पाहुण्यांसमोर मात्र मामी आपल्या मुलींची खूप स्तुती करत असे. प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातची आहे असे सांगत असे. पाहुणेही विचार न करता तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत. मामी कधीच माझं नाव घेत नसे. पाहुण्यांना तर हेही कळत नसे की या घरात निकिता नावाची एक मुलगी राहते. आजही पाहुण्यांच्या येण्याआधी मामीने मला स्पष्ट सांगितलं होतं, बाहेर येऊ नकोस, खोलीतच राहा. मी तिच्या बोलण्याने घाबरून शांतपणे मान हलवली. खरं तर मला त्यांच्यासमोर जायचं काही कारणही नव्हतं, कारण माझी स्थितीच अशी होती की मी कोणासमोर जाण्यास लायकच नव्हते. मामी मला फारच वाईट अवस्थेत ठेवत होती. तिच्या मुलींचे जुने फाटके कपडेच मला ती द्यायची, जे मी नाईलाजाने घालायचे, कारण माझ्याकडे दुसरे काहीच नव्हते. आज जे मी परिधान केलं होतं ते कपडे इतके जुने आणि झिजलेले होते की मूळ रंग कसा होता तेही मला आठवत नव्हतं. सगळी तयारी करून ट्रे मी सजवला. तेवढ्यात मामींची मुलगी खोलीत आली आणि म्हणाली, मामीने मला बोलवलंय. मी जाते, तू ट्रे घेऊन चल माझ्याबरोबर. मी लगेच उत्तर दिलं, मामीने मला स्पष्ट सांगितलंय की मी ड्रॉइंग रूममध्ये जायचं नाही. त्यावर ती चिडून म्हणाली, मी म्हणते ना, ये माझ्याबरोबर. ट्रे मी नाही उचलू शकत. आता माझ्यासमोर अडचण होती, मामीचा राग की तिच्या मुलीचा दबाव. शेवटी नाईलाजाने मी ट्रे उचलला आणि तिच्या मागोमाग गेली. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. मी खूप घाबरलेली होते, कारण मामीचा राग म्हणजे माझ्यासाठी संकट. मी ड्रॉइंग रूममध्ये गेल्यावर मामीच्या नजरेला माझी नजर भिडली. तिच्या डोळ्यात तीव्र राग होता. मला एक थंडी जाणवली. जणू काही माझ्या शरीरातून सगळा थरकाप पसरला. मामी माझ्याकडे रागाने बघत होती आणि मला समजलं की तिला माझं तिथे येणं अजिबात आवडलं नाही. मी पटकन ट्रे टेबलवर ठेवली आणि पदार्थ व्यवस्थित मांडू लागले. तेवढ्यात एक महिला पाहुणी म्हणाली, ही मुलगी कोण आहे? खूप गोड आहे. मामी लगेच म्हणाली, ही नरेशजींच्या दिवंगत बहिणीची मुलगी आहे. लहानपणापासूनच आमच्याकडेच राहते. नरेशजी खूप धार्मिक आणि सज्जन आहेत. त्यांनी हिला आपल्या मुलीसारखं वाढवलंय. आणि खरं सांगायचं तर मीही तिला कधीही परकी मानली नाही. सुरुवातीपासूनच तिच्या पालनपोषणाची जबाबदारी नरेशजींनी घेतली होती आणि आता ती आपल्या मुलीसारखीच आमच्यासोबत राहते. मामीचं बोलणं ऐकून मी एक क्षण स्तब्ध झाले. ती इतक्या गोड शब्दात जे काही सांगत होती त्यातला एक शब्दही खरा नव्हता. मी पटकन सगळं टेबलावर ठेवून बाहेर आले. माझं हृदय वेगाने धडधडत होतं. माझ्या तळहातांवर घाम आलेला होता. पाहुणे काही वेळातच निघून गेले आणि त्यांच्या जाताच मामीने माझ्यावर ओरडणे आणि मारहाण करणे सुरू केलं. तिने काठीने माझ्या कमरेवर खूप जोरात मारलं. अजूनही मी त्या वेदनेतून सावरले नव्हते. मामी चिडून म्हणाली, ते लोक तुला पसंत करून गेलेत. त्यांचा मुलगा म्हणतो त्याला एक साधी, घरगुती आणि सुंदर मुलगी हवी आहे आणि त्याला वाटलं की ती सगळी गुण तुझ्यातच आहेत. तू मुद्दामहून पाहुण्यांसमोर गेलीस, स्वतःला दाखवलंस, म्हणजे तुला ते पसंत करतील. खूप गर्व आहे ना तुला तुझ्या रूपाचा. आता पहा मी काय करते तुझं. मी तुला कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचं ठेवणार नाही. मामीने मला खूप क्रूरपणे मारलं, धमकावलं आणि घाबरवलं. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले आणि रडू लागले.
नंतर गीता वाचता वाचता मला झोप लागली. तेव्हा मला एक व्यक्ती स्वप्नात आले. त्यांचं येणं माझ्या मनाला एक विचित्र अस्वस्थतेने व्यापून गेलं. मी त्या स्वप्नाला एक मौल्यवान अनुभव मानलं. वाटलं ही काही साधी स्वप्नरूपी भेट आहे. पण मला माहीत नव्हतं की हे स्वप्न लवकरच एका वास्तवात बदलणार आहे. दुसऱ्या दिवशी मामी मला बाजारात घेऊन गेली. ती म्हणाली, खूप सारा सामान घ्यायचा आहे. मी एकटी ते सगळं उचलू शकत नाही. तू सोबत चल. तिला स्पष्ट माहीत होतं की काल रात्रीच्या मारहाणीमुळे माझं संपूर्ण शरीर वेदनेने थरथरत होतं आणि मला तापही होता. तरीही तिने माझ्या प्रकृतीची काहीही पर्वा न करता मला जबरदस्ती ती घेऊन गेली. तीव्र उन्हात खूप वेळ बाजारात फिरल्यामुळे माझी तब्येत आणखीनच बिघडली. मी सामान उचलून मुख्य रस्त्यावर आले आणि मामीसोबत रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात समोरून येणारी एक मोठी काळी गाडी माझ्या अंगावर आली. मी रस्त्यावर पडले आणि बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका दवाखान्याच्या खासगी रूममध्ये होते. तो रूम खूप छान होता आणि तो दवाखाना खूप महागडा व प्रतिष्ठित वाटत होता. मी गोंधळले होते. माझ्या शेजारी एक नर्स उभी होती. मी तिला विचारलं, मी कुठे आहे? इथे कोणी आणलं मला? नर्स म्हणाली, आपल्याला इथे राजवीर सेन घेऊन आले आहेत. हे ऐकून मी थोडे थरथरत विचारले, राजवीर सेन? ते कोण आहेत? ती नर्स थोड्या घाईघाईच्या सुरात म्हणाली, तुम्हाला माहिती असेलच, ते प्रसिद्ध राजकारणी आहेत. एका मोठ्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. परदेशातून शिकून आले आहेत. हे ऐकल्यावरही मला काही आठवलं नाही. मी त्यांना ओळखत नव्हते. आमच्याकडे घरात क्वचितच टीव्ही चालू असायचा आणि तो चालू असला तरी मामीच्या मुलीच काय पाहायच्या ते ठरवायच्या. मला कधीच काही माझ्या आवडीचं बघायला मिळायचं नाही. त्यामुळे ना मी त्यांना ओळखत होते ना त्यांच्या राजकारणात मला काही रस होता. तेवढ्यात मला आठवले की माझ्यासोबत मामी पण बाजारात होती. मी नर्सला विचारले, माझ्यासोबत एक स्त्री होती, ती आली नाही का इथे? नर्स म्हणाली, नाही, कुठलीही स्त्री तुमच्यासोबत आली नव्हती. तुम्हाला इथे राजवीर साहेबच घेऊन आले. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. जर राजवीर मला इथे घेऊन आले तर मामी कुठे गेली? याचं उत्तर फक्त तोच देऊ शकत होता ज्याने मला इथे दाखल केलं होतं. म्हणून मी नर्सला विचारले, मी राजवीर सेन यांच्याशी बोलू शकते का? नर्स म्हणाली, हो. त्यांनी तुमचं शुद्धीवर येणं झाल्यावर त्यांना संपर्क करायला सांगितलं होतं. त्यांनी आपला नंबर दिला आहे. मी त्यांना कॉल करते. नर्सने तिच्या मोबाईलवरून राजवीर सेन यांना कॉल लावला आणि मग मला फोन दिला. मी हळू आवाजात त्यांना नमस्कार केलं आणि सर्वप्रथम त्यांचे आभार मानले. त्यांनी उत्तर दिलं, आभार मानण्यासारखं काही नाही. तुम्ही माझ्या गाडीसमोर बेशुद्ध होऊन पडले होते, म्हणून मी तुम्हाला तातडीने रुग्णालयात नेलं. तेव्हा कळालं की तुमच्या डोक्याला मार बसलेला आहे आणि शरीरावर जखमा आहेत. हे एक पोलीस केस बनू शकत होतं, पण मी माझ्या प्रभावाने आणि प्रयत्नांनी ते प्रकरण दाबून टाकलं. पोलिसांना बोलावले नाही आणि तुमच्या शुद्धीवर येईपर्यंत सगळं हाताळलं. आता तुम्ही मला सांगा, खरी गोष्ट काय आहे? तुमच्यासोबत कोणी असं वाईट वागलं आणि का? राजवीरचं हे विचारणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी स्वतःला रोखू शकले नाही. मी त्यांना सगळं सांगून टाकलं. माझं दुःख, मामीचा अत्याचार, सगळं काही. हे ऐकून ते म्हणाले, मला फार दुःख झालं की तुमच्यासोबत इतकं सगळं वाईट घडलं. पण काळजी करू नका. तुम्हाला जर माझ्या कुठल्याही मदतीची गरज असेल तर नक्की सांगा. मी त्यांचे आभार मानले आणि एक विचार मनात येताच विचारलं, जी बाई माझ्यासोबत होती त्या कुठे गेल्या? ते म्हणाले, त्या आता रुग्णालयात नाहीत. त्यांचं सांगणं होतं की त्यांची मुलं घरी एकटी आहेत, म्हणून त्या थेट घरी निघून गेल्या.
आणि मी तुम्हाला इथे घेऊन आलो. राजवीरची ही गोष्ट ऐकून मी मनात खोलवर दुखावले गेले. मला विश्वासच बसत नव्हता की मामी माझ्यासोबत असं करू शकतात, की त्या मला एका अनोळखी पुरुषासोबत अशा अवस्थेत एकटं सोडून जातील. मला खूपच वाईट वाटले. मी पुन्हा एकदा यांचे आभार मानले आणि फोन ठेवला. मी दिवसभर रुग्णालयात होते आणि माझा उपचार उत्तम पद्धतीने झाला. मला वाटलं होतं की मामी नक्की माझी विचारपूस करायला येतील आणि मामा देखील त्यांच्यासोबत असतील. पण आश्चर्य म्हणजे ना मामी आल्या ना मामा. मला काहीच समजत नव्हतं. त्यांचं वागणं इतकं बदललं का? रात्री राजवीर सेन पुन्हा रुग्णालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र गौरवही होता. गौरवला पाहून मी थोडी गोंधळले. राजवीर म्हणाले, आता तुम्ही घरी जायला हवं. माझ्या मते डॉक्टरांनी तुम्हाला सुट्टी दिली आहे. मी म्हणाले, हो, डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे, पण आता मी काय करू? मी घरी जाऊ शकत नाही. मामीने आजपर्यंत एकदाही माझी विचारपूस केली नाही आणि आता तर त्या मला घरीही ठेवणार नाहीत. माझं हे बोलणं ऐकून राजवीर थोडा चकित होऊन म्हणाला, असं कसं होईल? त्या नक्कीच तुम्हाला घरी घेतील. काळजी करू नका, मी तुम्हाला घरी सोडतो. त्याचं बोलणं ऐकून मी थोड्या आशेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटलं, काश असंच होईल, पण तुम्ही माझ्या मामीला ओळखत नाही. त्या मला खाली दाखवण्यासाठी काहीही करू शकतात. राजवीरने मला खात्री दिली आणि म्हणाला, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, काहीही वाईट होणार नाही. मी उभी राहिले. जेव्हा मी त्याच्या मोठ्या गाडीत बसले तेव्हा मी चकित झाले. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एवढी मोठी गाडी पाहत होते. पण एवढ्या श्रीमंती आणि खानदानी प्रतिष्ठेच्या असूनही राजवीर खूपच साधा आणि नम्र स्वभावाचा होता. तो मला घरी सोडायला निघाला होता आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती की कोणीतरी आज माझ्या पाठीशी उभा आहे. जसे आम्ही घरी पोहोचलो तसंच एक मोठा वादळ जणू माझी वाट पाहत होतं. मामी मला पाहताच म्हणाली, बघा नरेशजी, मी आधीच सांगितलं होतं ना, ही कोणत्या तरी तरुण मुलासोबत पळून गेली होती आणि आता बेशरमपणाने त्याच्यासोबत परत आली आहे. हिचं तोंड काळं करून परतली आहे. मामीचे हे शब्द ऐकून मी थबकून गेले, खूप दुखावले गेले. मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले, मामी, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला माहीत आहे ना की असं काही झालेलं नाही. मी कुठे पळून गेले नव्हते. बाजारात रस्ता ओलांडताना मी बेशुद्ध पडले आणि हा मुलगा मला रुग्णालयात घेऊन गेला. तुम्ही असं खोटं का बोलताय? तेवढ्यात मामी पुढे आली आणि माझ्या गालावर जोरात चापट मारली आणि म्हणाली, आता तू मला उत्तर देणार का? किती वेळा सांगितलं होतं की त्या मुलाशी काही संबंध ठेवू नकोस, पण तू एकही ऐकलं नाही. आज तू माझ्या डोळ्यातून उतरली आहेस. मला काय माहीत होतं की तू इतकी घाणेरडी निघशील. मी रडत रडत मामांजवळ गेले आणि म्हणाले, मामा, देवाची शपथ, मामी खोटं बोलत आहे. मी बाजारात होते, रस्त्यावर बेशुद्ध पडले आणि हा मुलगा मला दवाखान्यात घेऊन गेला. मामी तर माझ्यासोबत तिकडे गेल्याही नाही. मामाच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. मामीने माझा हात पकडला आणि जोरात ढकलत म्हणाली, जा, आता तुझं तोंडही दाखवू नकोस. मी कोसळणारच होते. तेवढ्यात राजवीरने मला सावरलं. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर त्या क्षणी खोल उदासी आणि खेद दिसत होता. तेव्हा तो मामीकडे वळून म्हणाला, तुम्ही फार चुकीचं करत आहात आणि लवकरच त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. एका पवित्र मुलीवर खोटा आरोप लावणं किती मोठं पाप आहे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. मला माहीत नाही की तुम्ही हे सगळं का करत आहात, पण आता मी या मुलीला असं एकटं बेसहारा सोडणार नाही. जिचं नाव तुम्ही माझ्या नावाशी जोडून तिला बदनाम केलंय, तिच्याशी मी आज आत्ताच या क्षणी लग्न करणार आहे आणि तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.
तुम्ही तिला बेसहारा समजत होता. जगाच्या दयेवर सोडायचं तिला ठरवलं होतं. पण मी तसं होऊ देणार नाही. माझं नैतिकतेचं भान, माझा स्वाभिमान आणि माझा आत्मसन्मान हे अजिबात स्वीकार करत नाही की मी एका निष्पाप मुलीला असा एकटा सोडून जाईन. असं बोलून राजवीरने त्याच्या ड्रायव्हरला काही सांगितले आणि तो मान डोलावून निघून गेला. ड्रायव्हर परत येईपर्यंत सगळीकडे शांतता पसरली होती. ना मामा काही बोलले ना मामी. त्यांना जणू धक्काच बसला होता की राजवीर मला स्वीकारण्यास तयार झाला आहे. त्यांचा तर आधीच हेतू होता की मला बदनाम करून मामाच्या नजरेत घालून घरातून हाकलून द्यावं आणि मी रस्त्याने भटकावं. पण देव मोठा आहे आणि करुणामय आहे. त्याने माझं दुःख ओळखलं आणि मनापासून केलेली प्रार्थना ऐकली. आता मी राजवीरशी लग्न करणार होते. माझं मन कृतज्ञतेने भरून गेलं. मला तो वृद्ध स्वप्नात दिसलेला सज्जन आठवला, ज्यांनी सांगितलं होतं, तुझ्या संयमाचं फळ तुला नक्कीच मिळेल. बघ, तुला किती मोठं बक्षीस मिळणार आहे. आता ते बक्षीस मला राजवीरच्या रूपात मिळालं होतं. मी पूर्ण समाधानाने आणि स्वीकृतीने त्याला माझा जीवनसाथी मानलं. त्या क्षणी मामीच्या चेहऱ्यावर फार दुःख होतं, कारण तिची सगळी योजना उलटी पडली होती. ती कल्पनाही करू शकत नव्हती की माझं नशीब इतकं उजळेल की एखादा प्रतिष्ठित व्यक्ती मला पत्नी म्हणून स्वीकारेल. मात्र मामा आता थोडे बदलले होते. त्यांना समजलं होतं की राजवीर एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्याचा आहे. मी मामाच्या घरातून कोणत्याही औपचारिक निरोपाशिवाय फक्त मामीच्या मुलीचे जुने कपडे घालून मला पाठवण्यात आले. मामा तर माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणं तर दूर, पण माझ्याशी काही बोललेही नाही. ते मामीच्या भीतीने गप्प मागे उभे राहिले. राजवीर मला घेऊन निघाला. संपूर्ण प्रवासभर मी रडतच होते. मला विश्वासच बसत नव्हता की माझं नशीब असं फिरेल. राजवीरच्या गाडीला धडक दिल्यापासून जे काही झालं ते सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. पण हे सत्य होतं की मी आता माझ्या संयमाचं फळ मिळवत होते. मला माहीत नव्हतं की राजवीर माझ्याशी कसा वागेल, पुढचं आयुष्य कसं असेल. पण मला एवढं ठाम माहीत होतं की हाच तो माणूस होता, ज्याने त्या अंधारात मला आधार दिला. जेव्हा माझ्याच लोकांनी मला नाकारलं, तेव्हा हाच एक होता ज्याने मला स्वीकारले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. स्वतःवर आरोप असूनही त्याची पर्वा न करता त्याने माझ्याशी लग्न केलं आणि मला आपलं नाव दिलं. माझं मन अभिमानाने भरून आलं. मी राजवीरकडे प्रेमळ नजरेने पाहिलं, जो खोल विचारात गाडी चालवत होता. मला माहीत नव्हतं की त्याच्या घरी कोण कोण आहे आणि ते लोक मला स्वीकारतील की नाही. पण मला याचा विश्वास होता की राजवीर इतका धाडसी आहे की तो कधीच आपल्या पत्नीचा अपमान होऊ देणार नाही, कधीच तिला एकटी सोडणार नाही. हाच विश्वास माझ्या मनाला शांती देत होता आणि मी शांतपणे डोळे मिटले. 2 तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका उंच आणि भव्य हवेलीवर पोहोचलो. ही जागा एखाद्या गावासारखी दिसत होती. मी प्रश्नार्थक नजरेने राजवीरकडे पाहिलं तर तो म्हणाला, हे माझ्या वडिलांचं घर आहे. इथे माझी आजी राहते. माझे आईवडील इंग्लंडमध्ये राहतात आणि मी माझ्या आजीबरोबर इथे राहतो. चला, मी तुम्हाला आजीशी ओळख करून देतो. ती तुमच्याशी भेटून खूप आनंदित होईल. तो मला आत येण्याचा इशारा करत होता आणि मी लाजत त्याच्या मागे चालू लागले. हवेली अत्यंत प्रभावशाली होती. उंच भिंती आणि भव्यता तिच्या शान दर्शवत होती. मला माझ्या कपड्यांवर लाज वाटू लागली. माझा पोशाख कोणत्याही दृष्टीने योग्य नव्हता, विशेषतः एका प्रतिष्ठित व्यक्तीची पत्नी म्हणून तर अजिबातच नाही. कदाचित इथल्या नोकराण्या देखील माझ्यापेक्षा चांगले कपडे घालतात. मी माझ्या स्थितीवर दुःखी होते आणि माझ्या डोळ्यात अश्रू येण्याच्या मार्गावर होते. तेवढ्याच समोरून एक प्रभावशाली महिला येताना दिसली. त्यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता आणि हातात एक चित्र होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज दिसत होतं, जणू प्रकाश निघत होता. मी अनायासे त्यांच्याकडे आकर्षित झाले.
लवकरच पुढे जाऊन मी त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. त्यांनी मला आश्चर्यचकित होऊन पाहिलं आणि नमस्काराचं उत्तर देऊन त्या राजवीरकडे वळल्या. राजवीरने त्यांना काहीतरी इशारात सांगितलं. त्यावर त्या एका नोकराणीला आवाज देऊन म्हणाल्या, "बाळा, या मुलीला घेऊन जा. तिला योग्य कपडे द्या आणि काही खाणंपिणं द्या. मी तुमच्याशी नंतर बोलते." सुमन मला आत घेऊन गेली आणि राजवीर त्याच्या आजीच्या खोलीत गेला. मला माहीत नाही की त्यांच्यात काय बोलणं झालं, पण इतकं नक्की की आजीने मला स्वीकारलं. तिने माझ्याशी झालेल्या अन्यायाबद्दल खेद व्यक्त केला आणि म्हटलं, "तुझी मामी कशाही स्वभावाची असेल, पण तुमच्या मामाने तुमचा साथ द्यायला हवा होता. तरीही आता सर्व काही ठीक होईल." तिने पुढे सांगितले, "तुम्ही पाहिलं असेलच, एका स्त्रीला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याने तिच्याशी विवाह केला. मला आनंद आहे की मी माझ्या नातवाला मानवतेच्या तत्वावर वाढवलं आणि आज तीच मानवता त्याच्या स्वभावात दिसते." आजीच्या मुखातून स्वीकार ऐकून मला दिलासा मिळाला. तिने लगेचच घोषणा केली की एका आठवड्याने ती आमचा विवाह समारंभ धूमधडाक्याने आयोजित करेल. तोपर्यंत मला एका वेगळ्या खोलीत राहावं लागणार होतं आणि विवाह समारंभानंतर मला राजवीरच्या खोलीत पाठवण्यात येणार होतं. हे ऐकून मी लाजेने डोके खाली घातले. आठवड्याने आजीने आमचा विवाह समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. हवेलीमध्ये आनंदाची लाट पसरली होती. संपूर्ण गाव उपस्थित होतं आणि मोठमोठे लोक या प्रसंगी सहभागी झाले होते. राजवीरच्या चेहऱ्यावरही खरा आनंद दिसत होता. त्या दिवसापासून आमच्यात अधिक संवाद झाला नाही. आजीने सांगितलं की तो शहरात गेला आहे आणि मी त्याच्याबद्दल काहीही विचारलं नाही. पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मला असं वाटलं की आता या नात्यात त्याचीही पूर्ण स्वीकृती आहे. मी आता त्याच्या आयुष्यात जबरदस्तीने आलेली नाही, तर आता तो स्वतःच्या इच्छेने आणि प्रेमाने मला स्वीकारत आहे. हे जाणून मला अत्यंत शांती मिळाली. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला स्वीकारतो आणि तुमच्यावर खरे प्रेम करतो, तेव्हा तो अनुभव अतिशय अमूल्य असतो आणि राजवीरने मला पूर्णपणे त्या अनुभवाची जाणीव करून दिली होती. गृहप्रवेशाच्या विधीदरम्यान जेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी लाजून गुलाबी झाले, तेव्हा मी आपसुकच डोळे खाली झुकवले. त्याच्या चेहऱ्यावर एकावेळी खोडकरपणा आणि आनंद दोन्ही झळकत होते. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा त्याने हलकासा मला डोळा मारला. हे पाहून मीही हसले आणि पुन्हा डोळे झुकवले. आता मला पूर्ण विश्वास बसला होता की माझ्या धैर्याचे फळ म्हणून येणारा काळ अत्यंत सुंदर असणार आहे. आणि आता मला त्या वृद्धाचे स्वप्नात दिलेले शब्दही खरे वाटू लागले होते. मी ठरवलं होतं की देवाचे मनापासून आभार मानायचे, कारण त्याने मला आयुष्यभर माझं रक्षण करणारं असं सावलीचं रूप दिलं होतं, ज्याची मला तीव्र गरज होती. जर मी आयुष्यभर देवाच्या पायाशी नतमस्तक राहिले तरी देखील त्याने मला दिलेल्या कृपेसाठी मी पुरेसा आभार मानू शकणार नाही. हे विचार करत मी शांतपणे डोळे बंद केले आणि अंतःकरणात एक घेरा समाधान व सुकून अनुभवला. तर मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकतो? या गोष्टीचा नैतिक संदेश म्हणजे धैर्य, चांगले संस्कार आणि ईश्वरावर निष्ठावान श्रद्धा शेवटी आपल्याला सुख आणि स्वीकारतेकडे घेऊन जातात. जेव्हा आपण दुसऱ्याच्या भल्यासाठी निष्कलंकपणे काहीतरी करतो, तेव्हा वेळ येताच तीच चांगुलपणा आपले जीवन घडवते. तर मित्रांनो, ही होती आजची प्रेरणादायी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.